नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. आषाढी वारीच्या निमित्तानं प्रशासनाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आपण परवाच पाहिलं, रामोशी पुलाच्याला पॅरलल जो पूल आहे हायवेचा, त्याची एक लेन कंप्लीट झालेली आहे. परंतु हा पालखी फलटणमध्ये मुक्कामी आल्यानंतर फलटण शहरामधल्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या बाबतीत नगरपालिकेच्या वतीनं अक्षम्य दुर्लक्ष होतंय का, हे पाहण्यासाठी आपण आज खडकहिरा मंदिर परिसरामध्ये आहोत. माझ्यासोबत बोलण्यासाठी विकास काळे सर आहेत. या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण बघू शकता, हा जो ओढा आहे, हा जो नाला आहे, हा कोळकीतून म्हणजे फलटण शहरातून, फलटण शहर आणि कोळकी या दोन्ही गावांच्या मधून धोदेव परिसरामध्ये ज्या ठिकाणी गोविंद दूध डेअरी आहे, खडकहिरा मंदिर आहे आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना, या परिसराच्या मधून हा जो नाला जातो, हा नाला अतिशय भयंकररित्या पावसाळ्यामध्ये पुलावरून पाणी जाऊन वाहतुकीला तर अडथळा होतो, स्थानिकांना खूप वेगळ्या पद्धतीनं त्रास होतो. आणि नगरपालिकेनं कोळकी कट्टा म्हणजे नवीन RTO ऑफिसपर्यंत नाले सफाई केली, तिथून पुढे का केली नाही? काल आपण पाहिलं, श्रीमंत अनिकेत राजे यांनी सुद्धा तिथे बॅरिकेड्स लावा यासाठी एक बाईट दिली, लक्ष घातलं. परंतु तिथून पुढची नाले सफाई ही कोणाची जबाबदारी आहे? फलटण नगरपालिकेची आहे, कोळकी ग्रामपंचायतची आहे का धोदेव ग्रामपंचायतची आहे? या बाबतीत आपण लक्ष वेधण्यासाठी विकास काळे यांच्याशी बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल, हे आपण पाठीमागे जो बघतोय ओढा नाला आहे, त्याचा तुम्हाला नेमका कसा त्रास होतो? त्याचा त्रास असा होतो सर की पाणी आलं तर आमच्या घरातनं पाणी शिरतं, गोविंद डेअरीत पाणी शिरतं व हे जी ट्रॉफिक 2-2, 3-3 तास ट्रॉफिक थांबते आणि इथनं माऊली जाती त्याच्यामुळे ही स्वच्छ साफ व्हायला पाहिजे व इथलं दुर्गंधी असल्यामुळे मुलं बाळ पण आजारी पडतात सगळ्यांची. ही साफसफाई व्हायला पाहिजे अशी प्रशासनाला आमची मागणी आहे. असं काही लेखी निवेदन ग्रामस्थामार्फत आपण प्रशासनाला म्हणजे नगरपालिका प्रशासन असो, धोदेव ग्रामपंचायत असो किंवा कोळकी ग्रामपंचायत असो, अशी काही लेखी पत्र व्यवस्था आणि ग्रामस्थांनी कधी केलेली आहेत का? नाही केलेली, पण ज्या वेळेस इथं बाईक लागली जाते किंवा बातमी लागली जाते की पुराला पाणी आलं, घरात शिरलं, त्यावेळेस प्रशासन म्हणते की पुलाचं काम करू, असं करू, एवढंच म्हणलं जाते. अच्छा, तोंडी आश्वासन दिले जाते. एकंदरीत जर पाहायला गेलं तर लेखी पाठपुरावा ह्या गोष्टीचा व्हायला हवा होता. परंतु एकंदरीत आपण बघतोय की धोदेव ग्रामपंचायत, कोळकी ग्रामपंचायत आणि नगरपालिका याचा हा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे नेमकं ग्रामस्थांना समजत नाहीये की नेमकी तक्रार कोणाकडे करायची आणि कुठल्या प्रशासनाची ही जी तक्रार आहे ती दिल्यानंतर कोणतं प्रशासन या ठिकाणी हे काम करू शकतं. 2 ग्रामपंचायत आणि 1 नगरपालिकेच्या कोपऱ्यावरती असणारा हा जो भाग आहे, याची जबाबदारी नेमकी कुणाची? आणि पालखी फलटणमध्ये येण्यापूर्वी ही नालेसफाई होणार का? स्थानिकांना या बाबतीत दिलासादायक काम नगरपालिका, धोदेव ग्रामपंचायत आणि कोळकी ग्रामपंचायत यांच्यामार्फत होणार का? हा खरा आजचा प्रश्न आहे. मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ.